जाऊ दे. दिनांक 9 तारखेला बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील लोकनियुक्त सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची काही गावगुंडांनी अपहरण करून क्रूरपणे हत्या केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ मुरुड शहर आज बंद ठेवण्यात आलेले आहे. मुळात हा राजकारणाचा विषय नाही, हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. परळी व बीड जिल्ह्यामधील एकूणच काल परवाच्या लोकप्रतिनिधीच्या सर्व प्रतिक्रिया बघितल्या तर समजून येईल की तिथं पोलीस प्रशासनाला काही ठराविक नेते मंडळी आपल्या हाताशी धरून बीडमध्ये गुंडाराज चालवण्याचं काम करत आहेत. त्यामुळं स्थानिक पोलीस प्रशासन याच्या नेतृत्वाच्या अधीन राहून काम करत आहे. त्यामुळे हा राजकारणाचा नाही तर सुरक्षेचा विषय बनलेला आहे. तिथं व्यापारी सुरक्षित नाहीत, अधिकारी सुद्धा सुरक्षित नाहीयेत. आणि ते लोन परळीचं लोन केजमध्ये आलं, केजचं लोन मुरुड पर्यंत येऊ नये म्हणून मुरुड येथील व्यापारी बांधवांनी या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. मागणी म्हणजे 9 तारखेला अपहरण होऊन हत्या झाली, पण 24 तास पर्यंत जर कार्यवाही होत नसेल, गुन्हा नोंद करून घेतला जात नसेल तर याला कुठेतरी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा आहे असं संशय व्यक्त केला जातोय. नाही, जे हत्याकांडमध्ये सहभागी आरोपी आहेत व त्यांच्या मागे जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यावर CID चौकशी लावून त्यांना ताब्यात घ्यावं. कारण आरोपी हे सर्वसामान्य घरातील मुलं आहेत, पण त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांना पाठिंबा देणारे जे स्थानिकचे काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. त्यामुळं CID चौकशी मार्फत ह्यांचा जो पाठीराखा आहे, जो मास्टर माइंड आहे त्याच्यावर कडक कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे.